हिंदू तरुणी, मुस्लिम तरुण आणि सेक्ससाठी दबाव, नको ते मेसेज, मी तुझ्या घरी येईन अशी धमकी सदृश्य भाषा आणि तरुणीचा मानसिक छळ। ही घटना आहे मुंबईच्या आगरीपाडा येथील एका कंपनीची। नेमकं इथे काय घडलं, तरुणीनं काय याबाबत आरोप केलेत, कशा प्रकारे या तरुणीचा मानसिक छळ झाला, हे ऐकून देखील तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही। काय हे संपूर्ण प्रकरण आहे याची सखोल माहिती याच व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण इथेच एक असं प्रकरण समोर आलंय ज्याने सगळ्यांना हादरवून टाकलंय। एक 19 वर्षाची मुलगी आणि तिच्या ऑफिस मधला काम करणारा मुस्लिम सहकारी, आणि त्यानंतर सुरू झालेला अश्लील मेसेज, छळ आणि दबावाचा खेळ। ही 19 वर्षाची तरुणी एका कंपनीमध्ये टेलिकॉलर म्हणून काम करत होती। तिथेच अशरफ सिद्दीकी नावाचा एक तरुण सुद्धा नोकरी करत होता। फेब्रुवारी महिन्यामध्ये कंपनी बंद झाली आणि त्यानंतर तरुणीनं नोकरी सोडली। काही दिवसांनी आरोपीने व्हॉट्सॲपद्वारे तिच्याशी संपर्क साधत मेसेज करायला सुरुवात केली। हे मेसेज काही साधे सुधे मेसेज नव्हते, जेवलीस का वगैरे असे हे मेसेज नव्हते। थेट सुरुवातीला प्रेम व्यक्त करत आरोपी अशरफ सिद्दीकीनं नंतर शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी या मेसेजद्वारे केली। पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीनं तिचा नंबर व्हॉट्सॲप ग्रुपमधून मिळवला आणि त्यानंतर सुरू झाला सतत मेसेज, कॉल आणि अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याचा प्रकार। पीडित मुलीनं सांगितलं, आमच्यात कधीच बोलणं नव्हतं, पण नंतर नंबर मिळाल्यानंतर आरोपीनं सतत संपर्क करत होता, अश्लील फोटो पाठवत होता। स्वतःचे नग्न फोटो तिला पाठवायचा आणि तिला पण नग्न फोटो पाठवायला भाग पाडायचा। हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा या विकृतानं तिला पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि आपण असं करूया असं तिला म्हणू लागले। आरोपीने लॉज बुक करू असं म्हणत तरुणीला भेटण्याचा प्रस्तावही दिला। तसंच अनेक हिंदू मुली माझ्या गर्लफ्रेंड होत्या असंही त्यानं तिला सांगितलं। आता या प्रकरणात धार्मिक अँगल काय आहे? कारण या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत आलेला मुद्दा आहे तो म्हणजे धर्म। पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीनं तिला लग्नासाठी दबाव टाकला आणि सांगितलं, लग्नानंतर तुला धर्म बदलायला लावणार नाही। तसंच FIR मध्ये आरोपीने धार्मिक संदर्भात काही वक्तव्य केल्याचाही उल्लेख आहे। या सर्व्हायवल मुलीनं काय सांगितलंय हे तुम्हीच ऐका। खूप जास्त पॉर्न व्हिडिओज वगैरे पाठवायचा, फोटोज वगैरे पाठवायचा। कॉलवरती पण तो खूप वियर्ड बोलायचा, खूप जास्त, जे की मी सांगू पण नाही शकत किती जास्त तो वियर्ड बोलायचा। ते सगळं ऐकून सुद्धा गूजबम्स येतात, एवढं घाण बोलायचा तो। आणि इव्हन तो मला पण बोलत होता की मेको जो भी ते व्हिडिओज फोटो पाठवायचा तो बोलायचा की फुल वॉल्यूम पे सुनना, फुल वॉल्यूम पे देखना, हमें यही सब करना है, लॉज में जाएंगे हमें सब यही सब कंटिन्यू रखना है, तो तुम देख लो कैसे करते हैं कैसे नहीं करते। तुम्हाला हे सुद्धा बोललाय। बरं, तपासात काय समोर आलेलं आहे, काही महत्त्वाचे मुद्दे यात आहेत तेही मी तुम्हाला सांगतो। आरोपी फक्त एका मुलीपुरता मर्यादित नव्हता, इतर मुलींनाही टार्गेट केल्याचा संशय। मुलाखतीमध्ये आलेल्या मुलींचे नंबर मिळवणे आणि त्यानंतर त्यांना मेसेज करून संपर्क साधणे असा याचा पॅटर्न होता। पाठलाग केल्याचेही काही आरोप आहेत, म्हणजे हे एक रॅन्डम केस नाही आहे, हा एक विशिष्ट पॅटर्न दिसतो। पीडित मुलगी घाबरली नाही, तिनं वडिलांसोबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर आगरीपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली। त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। BNS अंतर्गत कलम लावण्यात आलेली आहे आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे। या प्रकरणानंतर काही नेत्यांनी याला कॉर्पोरेट जिहाद म्हटलं, कठोर कारवाईची मागणी केली आहे। सध्या नाशिक इथल्या TCS कंपनीतलं कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतल्या आगरीपाडा इथलं हे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण समोर आलंय। त्यामुळे असे आणखी किती प्रकरण होत असतील किंवा याबाबतच्या तक्रारी आल्या असतील पण त्या माध्यमांपुढे नाही आल्या किंवा त्याची चर्चा होत नाही आहे, हे देवच जाणे। सध्या तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे तुमच्या आपापसात आजूबाजूला कुठे असा प्रकार घडतोय का, याबाबत काय तुमची काय मत आहेत, किंवा हे कॉर्पोरेट जिहाद जे प्रकरण आहे हे खरंच आता वाढत चाललंय का, याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका व्हिडिओसह। नमस्कार।